नॅशनल धोबी महासंघ आणि एकता बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने धोबी समाजाला एससी मधील आरक्षण पूर्ववत करून न्याय द्यावा या मागणीसाठी श्रमिक पत्रकार भवन या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। यावेळी नॅशनल धोबी महासंघाचे राष्ट्रीय प्रमुख महासचिव अनिल शिंदे, ज्येष्ठ मार्गदर्शक गणेश चुंडीलाल परदेशी, नॅशनल धोबी महासंघाचे राष्ट्रीय सचिव राज छोटेलाल परदेशी, प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अनिल मोरे आदी उपस्थित होते। अनिल शिंदे म्हणाले, भारताच्या प्रत्येक प्रांतात परंपरेने कपडे धुण्याचे काम करणारा आणि धर्माने स्वतःला हिंदू म्हणून घेणारा धोबी समाज आहे। संपूर्ण देशात उपजीविकेचे एकच साधन असून धोबी समाजाचे राजकीय, धार्मिक व सामाजिक क्षेत्रात शोषण होत आहे। संपूर्ण देशात उपजीविका आणि व्यवसाय सारखाच असूनही धोबी समाजावर अन्याय करण्याचे काम सरकारने केले आहे। या देशात धोबी समाजावर अन्याय होत आहे। आमची मागणी रास्त असल्याचे मत व्यक्त केले। आरक्षण नवीन नसून ते पूर्ववत करण्यात यावे ही धोबी समाजाची मागणी आहे। जवळजवळ 25 वर्ष झाली लढाई लढतो आहे। 2005 मध्ये आणि 2012 मध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस हे विरोधी पक्षात असताना आमचा एक मोर्चा होता आरक्षणाच्या बाबतीत नागपूरला। त्या मोर्चाला सामोरं येऊन माननीय आजचे विद्यमान मुख्यमंत्री त्यावेळेस विरोधी पक्षात असताना येऊन म्हणतात की मी हाऊसमध्ये तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री हंडोरे साहेबांसोबत 20 मिनिटं या विषयावर भांडलो आणि या समाजाला तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे। ते तुम्हाला नवीन आरक्षण मागत नाहीत, त्यांचं पूर्ववत आरक्षण तुम्हाला ते मागतात आहेत आणि तुमच्याकडे शासनाकडे भांडे कमिटीचा रिपोर्ट आहे, टाटा इन्स्टिट्यूटचा रिपोर्ट आहे, दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना तुम्ही बार्टीचा अहवाल कशासाठी मागता? याचा अर्थ तुम्हाला या समाजाला मूर्ख बनवायचा, याला आरक्षण द्यायचं नाही। हे शासन जे करत आहे हे चुकीचं आहे हे म्हणणारे मुख्यमंत्री यांना तात्काळ भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवून एका पत्रावर यांना आरक्षण मिळू शकते। हे स्वतः मुख्यमंत्री लॉयर आहेत आणि हे असं बोलत होते आणि वकील असल्यामुळे त्यांना ते टेक्निकल संपूर्ण माहिती आहे। त्यांनी तात्काळ जे ते बोलले आहेत त्या बोलण्याप्रमाणे करून आम्हाला आमचं आरक्षण द्यावं ही आमची त्यांना विनंती आहे। पुढे तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की या महाराष्ट्रातला धोबी समाजाला पूर्ववत आरक्षण एससीच्या आरक्षणामध्ये इन्क्लुजन केलं पाहिजे आणि ते तात्काळ केलं पाहिजे। भूमिका काय असणार आहे? जर या महिन्याभरामध्ये हे शासन जर पॉझिटिव्ह पावलं उचलून आमच्यावर कारवाई करून आमचं आरक्षण देत नसेल तर येणाऱ्या डिसेंबरमध्ये आम्ही आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रात धोबी बांधवाला आम्ही आव्हान केलेलं आहे। आता आम्ही दिनांक गेलेल्या 23ला आणि 24ला राज्यभर 23ला तहसील कार्यालयावर आणि 24ला कलेक्टर ऑफिसवर आम्ही निवेदनं दिलेली आहेत आणि शासनाला इशारा दिला की महिन्याभरात जर शासन आमचं आरक्षण देत नसेल तर आम्ही आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रभरात धोबी बांधवाला आव्हान केलेलं आहे की तिथे आमरण उपोषणासाठी आम्ही सगळे बसणार आहे।